पुत्रदा एकादशीला विठ्ठलाला 6 लाखांचे दागिने अर्पण. पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने नांदेड येथे विठ्ठलभक्त सुमित मोरगे यांनी विठ्ठलाला सोन्याचा गोफ, रुक्मिणीला मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, 2 करंडे असे एकूण 6 लाख रुपयांचे दागिने आणि विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केलेले आहेत. आणि एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाला आलेले सुवर्ण अलंकार यांनी देवाचं रूप आगामी काळात खुलून दिसणार आहे. रामकृष्ण हरी. आज पुत्रदा एकादशी 10 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथील पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेले श्री सुमित मोरगे यांनी पांडुरंगाला सोन्याचा गोफ आणि लिंग व बेलपत्र पान तसेच रुक्मिणी मातेला मंगळसूत्र, बाजूबंद, 2 करंडे आणि जोडवी जोड दान दिलेला आहे. सर्व त्याची किंमत रक्कम रुपये 6 लाख आजच्या बाजार मूल्यानुसार आहे. सर्व भाविक भक्तांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण श्री पांडुरंगराया अथवा श्री रुक्मिणी मातेला जे काही दान, दर्शन याबाबत काही करावयाचे असल्यास मंदिर समितीची अधिकृत वेबसाईट अथवा पंढरपूर येथे आल्यानंतर श्री तुकाराम भवन येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालय पंढरपूर येथे संपर्क साधावा. कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कोणासही आर्थिक स्वरूपात कोणताही व्यवहार करू नये अशी आपणास याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. आपण केलेल्या दानाची अधिकृत पावती मंदिर समितीमार्फत दिली जाते. त्यामुळे आपण कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत मंदिर समितीमध्ये येण्याची आवश्यकता नाही. आपल्याला काहीही अडचण असल्यास मंदिराचे अधिकृत वेबसाईट, इंस्टाग्राम पेज, व्हॉट्सअपचा चॅनल यावर आपण फॉलो करावे. त्यामध्ये आपल्याला सर्व उपयुक्त माहिती मिळून जाईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.